हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आता हा ब्लॉग आहे तो मी खूप लेट नाईट चालू केलेला आहे, कारण की आज यात्रेला माझी ताई येणार होती आणि ताई आहे ती चिली पिल्लींसोबत येणार होती, पण आई आली नव्हती कारण आई म्हणजे माझ्या भावाला मुलगा झाला होता आणि त्याची मिसेस दवाखान्यात होती, त्यामुळे ती तिकडे दवाखान्यातच होती आणि ती ताई आहे ती सर्व चिल्ली पिल्लींना घेऊन आलेली आहे। माहेरची यात्रा झाल्यानंतर लगेच 4-5 दिवसांनी माझ्या सासरची यात्रा असते, पण मी 2 दिवस वराड्यात राहिलेली कारण की माझ्या भाऊजाईची डिलिव्हरी झालेली आणि तिला मुलगा झालेला आहे आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मग मी 2 दिवस इथे थांबले आणि नंतर मग आले होते आणि मी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ताई आलेली लहान चिल्ली पिल्लींना घेऊन, कारण चिल्ली पिल्लींना यात्रेत एन्जॉय करायला खूप आवडतो। डेबिवडीची यात्रा ही 3 दिवस असते आणि आजच्या दिवशी ॲक्च्युली इथे लावण्यांचा कार्यक्रम होता, पण तो पावसामुळे कॅन्सल झाला होता। नेक्स्ट डे मॉर्निंग, तर कालचा व्लॉग हा मी पुढे काहीच कंटिन्यू शूट केला नव्हता आणि आज दुसऱ्या दिवशी म्हणजे यात्रा आहे, भर आहे आणि त्या दिवशी आमचं सकाळचं जेवण वगैरे घरातलं झालं होतं आणि घरातले सर्व कामे आटपून आता आम्ही खाली चाललेलो होतो दुकानामध्ये। इथे तुम्ही बघू शकता ऑर्केस्ट्रासाठी स्टेज आणि इकडे हे सर्व तयारी केलेलं आहे, पण आज आमच्या गावचा बाजारही सुद्धा आहे आणि इकडे बाजार भरलेला आहे, प्लस यात्रेची काही खेळणी वगैरे आलेली आहेत। ते काय घ्यायचंय मग? तर या ठिकाणी ताईला आणि जानूला शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही खाली गेलो होतो। जानूला इकडे ड्रेस घेऊन आलो होतो, तिला जीन्स पॅन्ट घ्यायची होती म्हणून, आणि नंतर मग इथे ताईला सँडल मी दिला होता पण तो तिला आवडला नव्हता म्हणून ती दुसरा सँडल आहे तो बघत होते। आवाज कुठे गेला दीदीचा? आणि टॉप घेतला, जीन्स छान, टॉप छान आहे, मला आवडलं हे टॉप। लेगीज वर पण घालू शकते ते हे टॉप। होय, हां झाली का चॉईस? लागलीच जाऊन आलं तिकडून, मम्मी दिसते। हां मम्मी। A few moments later. खरेदी करून घरी आल्यानंतर थोडा वेळ आराम केला होता, काही जास्त वेळ नाही, 5-10 मिनटं भरलेलो आणि नंतर मग मी लगेच पोळ्याच्या जेवणाला लागलेले। मग या ठिकाणी ताई आता मला पोळ्या आहेत ते लाटून देत आहे आणि मी ते वरती भाजत आहे, बाकीचेही आमचे कामं चालूच होती 1 बाय 1। मी पुरणपोळी भाजत इकडे भजी बनवत होते आणि इकडे मामी आहेत ते मामांसाठी आमटी बनवत आहेत। दिवसभर खेळ चालू जिथं मला त्याच्यामध्ये अरे भजी खाणार आहे म्हणूनच हाक मारले। गरम आहे, तू एका ठिकाणी बसून खा, परत पडा बघते म्हणे ओळू नकोस। कोण मी? तर आता आमचं जेवण बनवून झालेलं आहे आणि आम्ही मंदिरात जाण्यासाठी तयार होतोय। काय होते तयार? चिल्ली पिल्ल्यांची करायला तयारी। गुड्डी बसल्या। हा तर आता आमची तयारी आहे ती झालेली आहे आणि आम्ही थोड्याच वेळाने देवाला जाणार आहोत आणि आमची जानू वैष्णवी पोच देऊन कंटाळली का? हाय का नाही? आता या ठिकाणी आमची देवीला जायची तयारी झालेली होती, पण देवीची पालखी आहे ते अजून खालून वरती म्हणजे मंदिराकडे गेली नव्हती, तोपर्यंत मग आमचं इथे फोटो सेशन आणि रील्स वगैरे चालले होते।
आणि आता आम्ही चाललेलो आहोत देवीला. देवीची पालखी आहे ती आलेली आहे. चला पटा 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 अरे चला
पालखी खालून वर जाताना आम्ही पालखीसोबतच वरती केलेलो आणि नंतर देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि पालखी आतमध्ये जायच्या वेळेला थोडा वेळ आम्ही बाहेर थांबलो होतं, थोडं बाहेरचं वगैरे शूट घेतलं आणि नंतर पालखी आत नेली देवळात. तेव्हा मग आम्ही घरी आलो आणि आता आम्ही आलेलो इथली यात्रेमध्ये. आई चालल्या पुढं. ह्याच्यात नाही बसारखं, जम्पिंग जपाकला बसायचं आहे का? ए त्याच्यात काय बसतायसा? तर चिल्ली पिल्लींना आता यात्रेमध्ये बसायचं होतं खेळण्यामध्ये. ॲक्च्युली तो जो पाळणा होता तो खूप मोठा होता, वरती जाऊन गोल गोल फिरतं ते आणि लहान मुलांना ते सहन झालं नसतं. त्यामुळे त्यांना आम्हाला तुम्ही जम्पिंग जपाकमध्येच खेळा. सो इथे त्यांना आता जम्पिंग जपाकमध्ये बसवलेलं आहे. तर यात्रेमधून आम्ही आता घरी आलेलो, कारण सकाळपासून चिल्ली पिल्ली उपाशी होते. त्यांना मागे लागलेले खूप वेळा जेव्हा पण ते जेवले नाहीत. मग या ठिकाणी आता आम्ही आमरस, पुरणपोळी, शेक, बाकीचे भातवड्या, पापड वगैरे, भजी वगैरे सर्व बनवलेलं आहे. आणि आता चिल्ली पिल्ली आहेत ते बाहेरच्या रूममध्ये जेवायला बसलेले आहेत. माऊ आणि मम्मी इथे भांडी धुत आहे. आम्ही जेवलो, भांडी घासली, मग ही आली शूट करायला. चलो जेवण खाऊन आता आम्ही पुन्हा यात्रेत फिरायला चाललेलो. हा ट्रेन मध्ये बसायचं. वाघ्या सर्दी झाली का काय? कुठे चाललास? नाही तुम्ही हल्लास त्यावर. ए कोणीकडे? हो गाव का तुमच्या माग ना. चला चला आपल्याला आधी जायचं तिकडं. पाळणा कसला भारी दिसतोय ना बारक्या पोरांचा. इकडे आता ऑर्केस्ट्राची तयारी चालवलेली आहे आणि इकडे हा आमच्या इथे ऑर्केस्ट्रा आहे तो वैभव ऑर्केस्ट्रा आहे. आणि ऑर्केस्ट्राला अजून कोणीही आलेलं नाहीये, तोपर्यंत आम्ही यात्रेमध्ये फिरायला चाललेलो आहोत. कोल्हापुरातील एकमेव ऑर्केस्ट्रा सुभाष शिंदे निर्मित ऑर्केस्ट्रा वैभव
लहान मुलांनीच फक्त पुढे बसायचं, मोठ्याने अजिबात नाही. कारण मागं सरकायचं. डबल वाजलं का? पुरुषांना मागडा काढला. एकी पुरुष मंडळी स्टेजच्या डाव्या बाजूला राहणार नाहीत. सर्वांना विनंती आहे, आपण उजव्या बाजूला यायचं आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला सर्वांनी यायचं आहे. अरे मधलाच बाबा हॉस्पिटल बंद कवा आलं. हॅलो, या ठिकाणी मोजे देवडी या ठिकाणी श्री मर्याई देवीची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून काल या ठिकाणी लावण्याचा कार्यक्रम होता. तो पावसाच्या व्यत्ययामुळं आपण तो गुरुवारी कार्यक्रम साजरा होत असताना दरवर्षी यात्रा कमिटीला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे मुंबईतील बांधव ज्यांच्याकडून यावर्षीची देऊळ सजावट सर्व करण्यात आलेली आहे. जवळपास 25,000 रुपयाची देऊळ सजावट होती. या सजावटीसाठी सन्माननीय संतोष पानसकर सर मुंबई यांचं या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे. मी सन्माननीय नारायण कारंडे चेअरमन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी पतसंस्था यांना विनंती करतो की त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा.